नेहमी चर्चेत आणि वादात असणारं विटा पोलीस स्टेशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची दाट शक्यता आहे। कारणही तसंच आहे। या ठिकाणी विटा येथे असणारे जे विशाल कुंभार जे प्रसिद्ध वकील आहेत त्यांना गुन्हेगारासारखं फरफडत नेऊन पोलीस स्टेशनमध्ये मारहाण केलेलं आहे। त्यांच्या घरासमोर त्यांना मारहाण केलेलं आहे। नेमका काय प्रकार घडला आहे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत स्वतः विशाल कुंभार आहेत। मला सांगा काय प्रकार घडला होता, किती तारखेला घडला होता आणि काय कारण आहे? गेली 7-8 महिने काही पोलीस कर्मचारी आमच्या गल्लीमध्ये कुठलीही तरी कॉम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली येत असतात आणि सगळ्या गल्लीला डिस्टर्ब करत असतात। अनेक वेळा मी त्यांना विनंती केली, साहेब आपण जे काय करता, सेल्फी काढायला येता किंवा जे काय आहे आपलं ते शांतपणे दोघं तिघं येऊन करत जावा। तरीसुद्धा गेली 7-8 महिने 12-13 पोलीस येतात, PSI येतात, फोटो काढतात काही घरांचे आणि निघून जातात। ह्या कारवाईमध्ये त्यांच्या गाड्यांचा जो काही त्रास होतो आहे, हॉर्न वाजवणे किंवा त्यांचा जो हास्यविनोद चालू असतो रात्र 12:30-1ला, त्यामुळे आमची सर्वांची झोप मोड होते ती। त्याबद्दल आम्ही अनेकदा दारात चालू असते हे आमच्या दारातच चालू। आमच्या घराशेजारी जे घर आहे तिथे एका आरोपीने पत्ता कुंभारवाडा विटा असा दिल्यामुळे ते येत असतील कदाचित आणि सेल्फी काढून जायचे। ते काही दुसरं काय करायचं, फक्त सेल्फी काढायचे आणि निघून जायचे। मग हे करताना 1-2 पोलिसांचं काम असतं ते 8 ते 10 जण यायचे। ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशीसुद्धा माझ्या घरामध्ये 12 ते 14 पोलीस, 2 PSI आणि कर्मचारी आलेले होते। मी त्यांनाही सांगितलं जे करायचं तुमचं शांतपणे करा, आमच्या वडिलांना डिस्टर्ब होतं आहे, सगळ्यांची झोप मोड होते आणि 12-12:30-1ला माणूस उठल्यानंतर पुन्हा काही झोपू शकत नाही। तर त्यावर त्या ज्या PSI जयश्री कांबळे नावच्या होत्या त्या मला म्हटल्या, तू मला कायदा शिकवणार का, तू मला शिकवणार का कुठल्या पद्धतीनं, असं आरतुरत भाषण चालू केलं। हे ऐकल्यानंतर मी अक्षरशः आत निघून गेलो, दार लावून घेतलो, पण तरीसुद्धा त्या माझ्या वयस्क वडिलांशी वाद घालत उभा राहिल्या। त्यानंतर मी त्यांना म्हटलं, तुम्ही गरज असेल तर मी उद्या तुमची भेट घेऊन येतो, पण एकदा हा प्रकार थांबवा। तर तोपर्यंत त्यांनी अजून एक गाडी बोलवून घेतली आणि माझ्या घरात घुसून माझ्या आईवडिलांना धक्काबुक्की करून माझ्या अक्षरशः मला एखादा मोठा गुन्हेगार किंवा अतिरेकी असल्यासारखं फरफटत ओढून येऊन गाडीत टाकलं। ज्यावेळी मला त्यांच्या गाडीमध्ये 100 फूट लांब गाडी उभी होती, माझ्या घरापाशी गाडी आहे, त्यामुळे तिथे जी गाडी उभी त्यात टाकल्यानंतर एकानं माझ्या गळ्याला कवळा घातला आणि मागं जो 3ऱ्या रोवर होता जो बसला त्यानं माझ्या तोंडामध्ये कुठली तर पांढरी पावडर कोंबण्याचा प्रयत्न केला। ज्यावेळी मी त्याला बाजूला सरकवलं तर त्यांनी अक्षरशः एखाद्या साऊथमधल्या पिक्चरमधल्यासारखं मला गाडीचे दरवाजे उडे ठेवून पोलीस स्टेशनपर्यंत नेले। शेवटपर्यंत अक्षरशः धोकादायकरित्या तिथं गडबडीत मला नेऊन गेले आणि एका खोलीमध्ये बसवून ठेवलं। तिथं नेल्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी मला ओळखलं की हे विट्यातले वकील आहेत। त्यावेळी त्यांनी मला एक 10-15 मिनिटांनी काही जणांनी रिक्वेस्ट केली, तुमचा जो मोबाईल आम्ही काढून घेतलेला आहे त्याचा आम्हाला पासवर्ड द्या आणि घरच्या CCTVचा DVR द्या, तर आम्ही सोडतो। ह्याला मी नकार दिला। नकार दिल्यानंतर 15-20 मिनिटांनी परत ते माझ्याकडे खोलीत आले आणि म्हणले, एक तर तुम्ही आम्हाला हे सगळं द्या, नाही तर आम्ही तुमच्यावर विनयभंग आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार आहे। मी त्यानंतरही तयार झालो की ठीक आहे, तुम्ही काय करायचं ते करा, माझी तयारी आहे। परंतु माझ्या वडिलांना काही वेळाने थोडासा मानसिक दबाव टाकून, भावनात्मक करून आणि माझ्या मित्रांच्या मार्फत मला तो काही वेळानं त्या लॉबीमध्ये उभा करून त्यांचा मोबाईल दिला आणि त्यामधले सगळे पासवर्ड टाकून व्हिडिओ डिलीट करायला लावले। हे व्हिडिओ डिलीट केल्यानंतर ते मला म्हणले, जावा आता तुम्ही घरी। मी घरी आल्यानंतर घरी पोचतोय तोपर्यंत काही कर्मचारी, त्यांचे 2 कर्मचारी आले, घरामध्ये बेकायदेशीररित्या घुसले आणि माझ्या CCTVचा DVR अक्षरशः पिना निघत नव्हत्या तर त्या उपसून काढून तो DVR घेऊन गेलेले। ही घटना कळल्यानंतर मी तेव्हापासून झोपू शकलो नाही। त्यानंतर विटा बार संघटनेला ही घटना समजल्यानंतर विटा बार संघटने सर्व माझ्या पाठीशी उभा राहिली। आमचे पदाधिकारी आम्ही सर्व सोमवारी, माझा पाहुणा शनिवारी रविवारी एक्सपायर झाले, आम्ही सोमवारी सगळे हे घेऊन तिथं गेलो। तर त्यानंतर आम्हाला विट्याचे ठाणे अंमलदार, विट्याचे PI आणि विट्याचे DYSP या तिघांनीही माझी तक्रार घेण्यास असमर्थता दर्शवली। ते स्पष्ट म्हणले, आम्ही तुमची तक्रार घेऊ शकत नाही। म्हणून आज आम्ही सांगली जिल्ह्यातील सर्व बार असोसिएशनचे पदाधिकारी, सभासद, आम्ही सर्वजण माननीय SP साहेब आणि जिल्हाधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिलेले आहे। यामध्ये त्यांनी अतिशय कठोर भूमिका घेऊन योग्य ती कारवाई करतो असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। ही घटना कधी घडली आणि किती उशिरी घटना सुरू होती आणि तुमची आता मागणी काय आहे? ही घटना शनिवारी संध्याकाळी 11:15 ते 12:15पर्यंत माझ्या घरामध्ये आणि 11:15 ते 12:15 ते 1:30च्या दरम्यानपर्यंत ही विटा पोलीस स्टेशनच्या विटा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये अक्षरशः तिथं कोणी नव्हतं। माझ्या पूर्ण जीवाला धोका होता तिथं। काय मागणी आहे तुमची? माझी एकच मागणी आहे, जे कोणी कर्मचारी माझ्या दारात आले त्यांना सेवेतून तातडीने निलंबित करण्यात यावं, त्यांची पूर्ण चौकशी करण्यात यावी आणि जो गुन्हा केलेला आहे त्याबद्दल योग्य ती कायद्यानं जी काही अभिप्रेत शिक्षा आहे एवढी व्हावी। माझं त्यांच्याशी कुठलंही वैयक्तिक भांडण नाही। नक्कीच आपण पाहू शकता
ह्याबाबत तातडीने विटा पोलीस स्टेशननं गुन्हा दाखल केला पाहिजे. घटना घडल्यानंतर विट्या शहरातील सर्व वकील रस्त्यावर आले होते. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. तुमचं नाव सांगा आणि काय त्या दिवशी तुम्ही मोर्चा काढून विट्यामध्ये काय केलं? मी ॲडव्होकेट विजय जाधव, विटा वकील संघटना अध्यक्ष. त्यामध्ये आपण जर बघितलं तर परवा शनिवारी जी घटना घडली आमच्या सदस्यांच्या बाबतीत, त्याबाबत आम्ही विटा पोलीस स्टेशनला त्या दिवशी छत्रपती शिवाजी चौकातून जाऊन एक निवेदन दिलं आणि एक तक्रारी अर्ज दिला. त्यामध्ये संबंधित जे कर्मचारी आणि जे अधिकारी आहेत ज्यांनी अशी निंदनीय घटना केली, अगदी त्यामध्ये जर आपण बघितलं ती घटना घडत असताना अगदी एखादा दहशतवादी किंवा एखादा क्रूर गुन्हेगार ज्या पद्धतीचा असतो तशा पद्धतीचं त्या गाडीमधून त्यांना नेऊन 2 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून घेतलं. याबद्दल आम्ही विट्याचे DYSP साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यामध्ये त्यांनी तातडीनं तक्रार दाखल करावी, कंप्लेंट घ्यावी अशा पद्धतीची आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली होती. परंतु त्या ठिकाणी आम्हाला 2 दिवस झाला काही न्याय मिळाला नाही. म्हणून आज आम्ही सांगलीचे जिल्हा पोलीस प्रमुख यांना त्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे. तसेच जिल्हाधिकारी यांनासुद्धा आम्ही त्या बाबतीत निवेदन दिलेलं आहे. नक्कीच आपण पाहू शकता सांगलीतले वकीलसुद्धा आज रस्त्यावरती उतरले होते. सांगलीचे वकील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक वाघमोडे आपल्यासोबत आहे. सर, मला सांगा आज काय भावना आहेत तुमच्या आणि काय भूमिका आहे तुमची? अतिशय या ॲडव्होकेट विशाल कुंभारांच्या बाबतीत जी घडलेली घटना आहे ते अतिशय निंदनीय आहे. त्याचं कोणत्याही पद्धतीचं समर्थन होऊ शकत नाही. आणि आमचे मित्र ॲडव्होकेट विशाल कुंभार यांनी एक पोस्ट टाकली होती आणि त्याबरोबर एक CCTV फुटेज दिलं होतं. आम्ही सर्व वकील बांधवांनी बघितल्यानंतर अक्षरशः 2 मिनटं आमच्या सर्वांची मनं खिन्न झाली. असा प्रकार एखाद्या ॲडव्होकेट बाबतीत होत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत काय होत असेल हा विचार आमच्या मनात 2 मिनटं येऊन गेला. आमच्या ॲडव्होकेट विशाल कुंभार यांनी तिथं तक्रारी अर्ज दुसऱ्या दिवशी दिलेला आहे. तथापि त्या तक्रारी अर्जावरती अजूनपर्यंत काय कारवाई झालेल्याचं दिसत नाही. आणि या अनुषंगानं आम्ही आज जिल्ह्यातील सर्व जिल्हा वकील संघटना माझी आणि आमच्या तालुक्यातले सर्व वकील संघटना या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन आज माननीय कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. माननीय SP साहेब यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि जे दोषी असतील आम्ही त्यांना पुराव्यासह आमचं निवेदन दिलेलं आहे. आमच्या जिल्ह्यातल्या सर्व बार असोसिएशनच्या ठराव दिलेले आहेत. आम्हाला जिल्ह्याच्या बाहेरून देखील आता पाठिंबाचे ठराव मिळवत आहेत. ते देखील आम्ही जोडत आहे. CCTV फुटेजचे सगळे आम्ही पुरावे दिलेले आहेत. आणि माननीय SP साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे सर्व पुरावे दिलेले आहेत. त्यांनी ते बघून जे दोषी आहेत त्यांच्याविरुद्ध योग्य ते कायदेशीर कारवाई करावी अशी आमच्या सर्वांची मागणी आम्ही त्यांच्यापुढे मांडलेली आहे. आम्ही या बाबतीत आज सर्व जिल्ह्यातले वकील एकत्र येऊन ही मागणी केलेली आहे. आता यापुढं काय होतं पाहतो, म्हणजे पाहणार आहे आम्ही सर्व वकील बंधू. आणि त्यानंतर 1-2 दिवसांनी परत आम्ही सगळे आमच्या जिल्ह्यातली वकील संघटना यांच्या माध्यमातून मिटिंग घेऊन आम्ही त्यानंतर पुढची कारवाईची दिशा आम्ही ठरवणार आहोत. आपल्याबरोबर महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार असोसिएशनचे जे प्रमुख आहेत ॲडव्होकेट श्रीकांत जाधव आहेत. हे सांगली जिल्ह्यातील नामवंत वकील आहेत. आपण गेली 40 वर्ष या ठिकाणी काम करताय. वकिलाला पोलिसांच्याकडून अशा पद्धतीची वागणूक दिली जाते. काय भावना आहेत आणि काय भूमिका आहे तुमची? असे अनुभव कधीकधी येतात. माझ्या वकिलीच्या गेल्या 48 वर्षाच्या काळात काही वेळा आले. परंतु पोलिसांनी परिस्थिती बघून किंवा वकिलांची चूक नाही असं लक्षात आल्यानंतर संबंधित पोलिसांना माफी मागायला लावणे अथवा ते सामोपचाराने हे प्रश्न सोडवलेले आहेत असा माझा अनुभव आहे. त्यांची नावं सांगण्यात काय अर्थ नाही. परंतु वकील आणि पोलीस ही एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आता जसं ह्या जर 2 बाजू असतील तर दोघांनाही तितकंच महत्त्व आहे. आम्ही वकील आहेत म्हणून कमी नाही, ते पोलीस आहेत म्हणून ते कमी नाहीत. समाजामध्ये हे 2 गट आहेत किंवा 2 भाग आहेत, हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून एकमेकाशी चांगल्या पद्धतीनं वागणं हे सामान्य माणसालाही कळतं. ते पोलिसांना का कळू नये? फरफटत नेण्याची आमच्या पोराला काय गरज होती हो? काय केलं होतं? तसं कुठला गुन्हा केला होता? मर्डर केला, बलात्कार केला, काय केलं होतं काय त्याने? तुमची ही जी शक्ती दाखवण्याची पद्धत आहे, पूर्वी ब्रिटिशांच्या काळामध्ये आम्ही पुढं चालायचं आणि मागणं बंदूक असायची. आता ह्या लोकशाहीमध्ये पोलीस पुढं आहेत आणि दोरी लावून आम्हाला वाटत आहेत. असं का व्हावं? लोकशाहीचं काही राहणार आहे की नाही? आणि तेही वकिलांच्या बाबतीत व्हावं यासारखी
चिंताजनक बाब दुसरी जगाच्या पाठीवर कुठली असू शकत नाही. आज मिळेल न्याय, उद्या मिळेल, आम्ही वकीलच आहोत. बुद्धीच्या जोरावर आम्ही योग्य तो मार्ग निवडू. परंतु एवढ्या लहान कारणासाठी म्हणजे कंप्लेंट न दाखल करण्यासाठी रस्त्यावर यावं लागावं, ह्यासारखी काय वाईट अवस्था कुठली असू शकते. तर ही वकिलांची अवस्था आहे. तर प्रश्न येतो आमच्यासमोर की तुम्ही सामान्य माणसांना काय न्याय देत असाल. म्हणजे पोलिसांचे सातत्यानं पोलिसांच्यावर कितीही भांडा, पण ते स्वतःचे गुणधर्म सोडायला काय तयार नाहीत, असं मला एक मनाला वाटून जातं. पोलिसांनी आमच्या घरातला म्हणजे मुलाच्या घरातला CCTV फुटेज तोडून मोडून नेला. त्याच्या पुतणीने ते रिकवर करून लगेच आणलं आणि प्रसारमाध्यमात गेलं आहे. दुसरा भाग असा आहे, 2 तारखेपासून गुन्हा दाखल होईपर्यंत किंवा आजच्या अखेर तरी कमीत कमी पोलीस स्टेशनमध्ये असलेले CCTV फुटेज तरी जतन करा. तिथं दिसेल आम्हाला काय केलं ते. आमचं ऐकत नाही आणि तुमचं सांगत नाही. आणि ह्याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ असा निघतो की आम्ही चुकलो नव्हतो आणि म्हणून तुम्हाला काही सांगता येत नाही, म्हणून तुम्हाला बचाव करता येत नाही. पोलिसांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे की वकिलांना हलक्यामध्ये घेण्याचं बंद करा. वेळ आली तर वकील आपल्या वकिलीचा बाजूला भाग ठेवतील आणि ज्या गोष्टी आवश्यक आहे न्यायासाठी त्या जरूर करतील, असं मला निवेदन आपल्या सर्वांच्या माध्यमातून करावं वाटतं. TV9चं मी मनपूर्वक आभारी आहे. समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी समाज माध्यमामध्ये नागरिकांच्यापर्यंत गेल्या पाहिजेत या भावनेनं आपण घेतलेली ही बाईट, याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपण पाहू शकता येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, काय भूमिका घेतं हे आम्ही पाहणार आहे. आणि त्यानंतर आम्ही आमची भूमिका जिल्हा वकील असोसिएशनची जी भूमिका आहे ती स्पष्ट करणार आहे. प्रसंगी वेळ पडला तर रस्त्यावरसुद्धा उतरू असा इशारासुद्धा या वकील संघटनेकडून देण्यात आलेला आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.